आपल्यापैकी सर्वांनाच हा प्रश्न पडलेला असेल की रामायण संपल्यानंतर वानर सेनेचं काय झालं. लंकेमध्ये श्रीराम आणि रावण यांच्यात घनघोर युद्ध झालं. युद्धात रावणाकडे प्रशिक्षित राक्षस सेना होती, मात्र रामाकडे होती ती वानर सेना. त्या सेनेनं आधी कोणतंही युद्ध लढलेलं नव्हतं, त्यांना युद्धाचं प्रशिक्षणही नव्हतं, पण तरीही त्यांनी रावणाच्या सेनेवर मात केली आणि रामांना विजय मिळवून दिला. मात्र तिचं पुढे काय झालं, नंतर ती भव्य सेना पुन्हा तशी दुसरी लढाई लढली का, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. रामायणात श्रीरामांना रावणावर विजय मिळवून देण्यात वानर सेनेची महत्त्वाची भूमिका बजावली. रावणावर विजय मिळवल्यानंतर श्रीराम अयोध्येत परत आले, पण त्या वानर सेनेचं काय झालं? वानर सेनेचं नेतृत्व करणारे सुग्रीव आणि अंगद यांचं पुढे काय झालं, याबद्दल फारशी माहिती कोणाला नाही. सुग्रीव, अंगद, नल, नील यांचं काय झालं? रामायणाच्या उत्तरकांडामध्ये लंकेहून सुग्रीव परत आला तेव्हा श्रीरामांनी त्याला किष्किंधा नगरीचं राजा केलं, तर बालीपुत्र अंगदला युवराज केलं. नंतर त्या दोघांनी मिळून अनेक वर्ष राज्य केली. ते वानरसेना सुग्रीवासोबत अनेक वर्ष होती, पण त्यांनी नंतर मोठं युद्ध केल्याचं ऐकिवातच नाही. वानरसेनेमधले नल, नील सुग्रीवाच्या राज्यात मंत्री म्हणून होते. सुग्रीव आणि अंगद यांनी किष्किंधा नगरीचं राज्य विस्तारलं. ही नगरी आजही आहे. कर्नाटकात तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर किष्किंधा आहे. बेल्लारी जिल्ह्यात जगप्रसिद्ध हंपीच्या जवळच ते आहे. राम आणि लक्ष्मण जिथे थांबले होते त्या काही गुहासुद्धा किष्किंधा इथेच आहेत. त्या गुहांमध्ये आत भरपूर जागा आहे. किष्किंधाच्या जंगलात राहणारे आदिवासी वानर. किष्किंधाच्या आसपास खूप घनदाट जंगल होतं, त्याला दंडकारण्य म्हटलं जातं. तिथे राहणाऱ्या आदिवासींचा वानर असं म्हटलं जात होतं, म्हणजेच वनात राहणारी माणसं. रामायणात उल्लेख असलेल्या किष्किंधाजवळचा ऋष्यमुख पर्वत आजही तिथे आहे. तिथे हनुमानाचे गुरु मतंग ऋषी यांचा आश्रम होता. रावणाने सीतेला बंदिवासात टाकल्यावर श्रीरामांनी हनुमान आणि सुग्रीवाच्या मदतीनं वानर सेनेला गोळा केलं व लंकेकडे निघाले. तमिळनाडूची ही किनारपट्टी 1000 किलोमीटर लांबीची आहे. कोडीकरई समुद्र किनारपट्टी वेलांकणीच्या दक्षिणेला आहे. ती पूर्वेकडून बंगालची खाडी आणि दक्षिणेकडून पालकच्या सामुद्रधुनीने वेढलेली आहे. तिथं रामांनी मुक्काम केला, सल्लामसलत केली व नंतर रामेश्वराकडे कूच केली. वानर सेनेत वानरांच्या भरपूर टोळ्या होत्या. जवळपास 1,00,000 वानर त्यात होते. ते वानर म्हणजे छोट्या छोट्या राज्यांमधल्या छोट्या छोट्या सेना होत्या. किष्किंधा, कोल, भील, रीछ आणि वनांमध्ये राहणारे ते रहिवासी होते. श्रीरामांनी कौशल्यानं त्यांना एकत्र आणलं होतं. लंकेवर विजय मिळवल्यानंतर ती विशाल वानरसेना पुन्हा त्यांच्या राज्यात गेली. रामांनी लंका आणि किष्किंधा नगरीला अयोध्याच्या राज्यात सामील करण्याचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे ती वानरसेना श्रीरामांच्या राज्याभिषेकाला अयोध्येत गेली, पण पुन्हा आपापल्या नगरात परतली. रामकृष्ण हरी.